नमस्कार, तुमचं आमच्या प्रायशोजी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा विषय थोडासा वेगळा आहे, स्पेशली रिडेव्हलपमेंट रिलेटेड। कारण की रिडेव्हलपमेंटच्या रिलेटेड प्रोसेस काही जणांना पूर्ण माहिती असते तर काही जणांना पूर्णपणे माहीत नसते, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका असतात। तर ही जी प्रोसेस असते, ही प्रोसेस काय आहे नक्की एक्झॅक्टली सुरुवातीपासून तर शेवटी पूर्ण ओसी वगैरे किंवा हँडओव्हर किंवा पोझिशन होईपर्यंत पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत ही जी प्रोसेस ही अंडरस्टँड करण्यासाठी काय तर महासेवा GRSF यांच्या संयुक्त म्हणजे परिश्रमाने आपल्याला एक आता कोर्स मिळतोय जो आहे सर्टिफिकेट इन रिडेव्हलपमेंट। तर हा कोणासाठी आहे तर हा कोर्स आहे स्पेशली ह्या रिडेव्हलपमेंटच्या रिलेटेड जे कोणी काम करत आहेत, कन्सल्टंट आहेत, आर्किटेक्ट आहेत, स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत किंवा ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये थोडं बेसिक माहिती आहे पण अजून डीपमध्ये नॉलेज घ्यायचं आहे ते। तसेच सोसायटीचे जे पण कोणी कमिटी मेंबर्स असतील किंवा मेंबर्स असतील की ज्यांना थोडं बेसिक नॉलेज आहे की काय एक्झॅक्टली प्रोसेस आहे पण आम्हाला बाकी सर्व डिटेल माहीत नाही, अशा व्यक्तींना हा कोर्स खूप उपयुक्त आहे। आणि हा कोर्स आहे फक्त 2 दिवसाचा आणि तोही शनिवार आणि रविवार या दिवशी। तर कधी आहे तर हा आहे 23 आणि 24 ऑगस्ट, म्हणजेच आत्ता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये 23-24 ऑगस्ट 2025ला। ओके, आता यामध्ये काय आहे तर ह्यामध्ये 2 दिवसामध्ये पूर्णपणे काय कव्हर होणार तर टोटल 8 मॉड्यूल पूर्णपणे कव्हर होतील, ज्यामध्ये पहिल्या मॉड्यूलमध्ये बघणार की बेसिक्स रिडेव्हलपमेंटचे काय एक्झॅक्टली कॉन्सेप्ट काय हा एक्झॅक्टली हा तुम्हाला समजेल। त्यानंतर त्याची गरज आणि लीगल फ्रेमवर्क काय, ओके, लीगल कंप्लायन्सेस वगैरेच्या रिलेटेड ज्या गोष्टी या मॉड्यूल 1मध्ये कव्हर होतील। नंतर मॉड्यूल 2मध्ये काय कव्हर होणार तर याच्यातले प्रोजेक्ट आणि त्याच्या रिलेटेडचे डेव्हलपिंग कंट्रोल रेग्युलेशन्स, ओके, या रिलेटेड कव्हर होणार आहे। मॉड्यूल 3मध्ये कव्हर होणार आहे की जे हाऊसिंग सोसायटीच्या स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस आहे पुढची ती पूर्णपणे प्रोसेस तुम्हाला मॉड्यूल 3मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर मॉड्यूल 4 जो म्हणजे डे 1 म्हणजे पहिल्या दिवसाचा हा शेवटचा मॉड्यूल राहणार आहे, ज्याच्यामध्ये रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी जे सर्व्हिस प्रोव्हाइड्स करतात या जे प्रोव्हायडर किंवा स्टॅक होल्डर्स आपण ज्याला म्हणतो रिडेव्हलपमेंटच्या ह्या प्रोसेसमध्ये त्यांच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय राहणार आहेत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहणार। हा कव्हर होणार आहे मॉड्यूल 4मध्ये जो आहे डे 1मध्ये। नंतर डे 2मध्ये परत 4 मॉड्यूल्स राहणार, त्याच्यातला मॉड्यूल 1 म्हणजे जो पूर्ण कोर्सचा मॉड्यूल 5 आहे, या 5 मॉड्यूलमध्ये रोल अँड ड्युटीज ऑफ डेव्हलपर, ओके, जो रिडेव्हलपमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा आपण जे म्हणतो स्टॅक होल्डर्स किंवा सर्वात महत्त्वाचे व्यक्ती किंवा एजन्सी आपण म्हणू शकतो ती आहे डेव्हलपर, ओके। तर यांची रोल आणि ड्युटीज काय हे मॉड्यूल 5मध्ये कव्हर होणार आहे। मॉड्यूल 6मध्ये काय कव्हर होणार तर सेल्फ रिडेव्हलपमेंट ज्या सोसायटीनं जायची इच्छा असते तर सेल्फ रिडेव्हलपमेंट काय आहे, सेल्फ रिडेव्हलपमेंटचे बेनिफिट्स काय आणि त्या रिलेटेड प्रोसेस काय आणि ती आणि रिडेव्हलपमेंट यांच्यामधला तुम्हाला फरक हा मॉड्यूल 6मध्ये पाहायला मिळेल। मॉड्यूल 7मध्ये मग टॅक्सेशन, GST किंवा फायनान्शियल जे स्ट्रक्चर्स असतात मग ते याच्या रिलेटेडच्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे अंडरस्टँड व्हायला लागतील। आणि सर्वात शेवटचा मॉड्यूल 8 जो दिवस म्हणजे डे 2ला राहील, जो सर्टिफिकेट कम्प्लिशनच्या जवळ राहील, तो म्हणजे याच्यामध्ये लीगल रेमिडीज किंवा आपण ज्याला म्हणतात ग्रेव्हिनियन्स रिड्रेसल्स किंवा जे काही इश्यूज झाले असते मग त्या इश्यूजला काय काय प्रोसिजर वगैरे ह्या मॉड्यूल 8मध्ये कव्हर होणार। तर हा पूर्ण कोर्स हा टोटल 8 मॉड्यूल्समध्ये डिवाइड केलेला आहे आणि 2 दिवसांमध्ये कव्हर होणार आहे। तर आता याच्यामध्ये ज्यांना जॉईन करायचं तर त्यांच्यासाठी काय तर त्यांना बेनिफिट असे आहेत की याच्यामध्ये जी पहिले 31 आता ह्या 31 जुलैपर्यंत ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे पण जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी 20% डिस्काउंट आहेत। आणि ज्यांची सोसायटी किंवा इंडिव्हिज्युअली ते मेंबर्स आहेत, जर समजा तुमची सोसायटी जर मेंबरशिप महासेवा किंवा GRSFची मेंबर असेल तर त्यांना 50% डिस्काउंट मिळणार आहे। जर समजा सोसायटी असेल, सोसायटीतले कोणी जर मेंबर होत असेल तर फक्त त्यांनी आम्हाला डिटेल द्यायची की कोणती सोसायटी वगैरे, त्या दृष्टीने आम्ही जे डिटेल्स मागणार त्या दृष्टीने ते डिटेल दिल्यानंतर मग त्यांना पण 50%चा लाभ हा घेता येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये मिळणारे स्टडी मटेरियल्स, हे पूर्णपणे स्टडी मटेरियल तुम्हाला ऑन द स्पॉट तिथेच आपल्याकडूनच म्हणजे महासेवाकडूनच तुम्हाला मिळणार आहे। तर ज्यांनाही या कोर्समध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे का तर त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे डोंबिवली ब्रँचला। आम्ही तुम्हाला असिस्ट करू, जे कोणी कल्याण, डोंबिवली आणि ठाणे किंवा सेंट्रल लाईनला जे कोणी आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे असिस्ट करू। दुसरी गोष्ट, ज्यांची सोसायटी किंवा तुम्ही जर मेंबर नसणार तर सर्वात पहिले मी म्हणेल रिक्वेस्ट करेल की तुम्ही पहिले मेंबरशिप घ्या आणि याच्यातला जो
50% आणि 20%चा जो काही बेनिफिट आहे हा सर्वात पहिले तुम्ही एन्जॉय करून घ्या, जेणेकरून तुमची जी काही फीज आहे ती तुम्ही सेव्ह करू शकणार. तर त्याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊन असिस्ट करू. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधावा. धन्यवाद.